नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 102. भक्तियोग म्हणजेच गीतेतला 12वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. काही वेळेला मार्ग सहज दिसत नसेल तर आपण ते काम करणे सोडून देतो. याला गिव्हिंग अप असे म्हणतात. पण जर अनेक मार्ग असतील तर हे गिव्हिंग अप करायची गरजच येणार नाही. भक्ती मार्ग यात सुद्धा अनेक मार्ग आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधूया आजच्या या भागात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. हा या अध्यायातील 12वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की नुसत्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण अशा त्यागानंतर लगेच मोक्ष मिळते. मागच्या भागात आपण अनन्य भक्ती किंवा अनन्य योग याबद्दल बोललो. एका साधकाने दर्शवलेली हीच अनन्य भक्ती त्याला जन्म आणि मृत्यू या संसाराच्या महासागरातून वाचवू शकेल. आपण हे देखील ऐकले की ही भक्ती म्हणजे एक प्रकारे कर्मयोग हा मार्ग. आणि याच मार्गावर चालत असताना आपण भगवंतांवर विश्वास दाखवला म्हणजे श्रीकृष्ण आपले संरक्षण करतील. अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे, मी अंतिम सत्य आहे, असे फक्त एकच व्यक्ती म्हणू शकते. ती म्हणजे एक ज्ञानी व्यक्ती. या व्यक्तीला हे समजले आहे की परमात्मा हे एका निर्गुण रूपात आपलाच एक भाग आहेत. या ज्ञानी व्यक्तीला हे देखील माहीत आहे की आपले शरीर हे आपल्या आत्म्यासाठी फक्त एक साधन आहे, जेणेकरून आपले कर्म या आयुष्यात आपण पार पाडू शकतो. या शरीराशी ही व्यक्ती जोडली नाहीये. असे ज्ञानी आपण पण होऊ शकू का? का नाही? आणि या मार्गापर्यंत पोचायला श्रीकृष्ण आपली मदत करतील. पुढच्या काही श्लोकात या निर्गुण भक्तीचे मार्ग भगवंत अर्जुनाला सांगतात. 9व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, अभ्यासयोगेन ततो. इथे अभ्यासयोग ही संकल्पना आढळते. याला द पाथ ऑफ प्रॅक्टिस असे पण म्हणता येईल. या मार्गावर चालत असताना एका साधकाने हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की हे जीवन भगवंतांनी दिलेले आहे. हे शरीर आपले स्वतःचे नाही. हे शरीर आपल्या आत्म्यासाठी एक साधन आहे. आपली या पृथ्वीवर एक भूमिका आहे. आपण प्रामाणिकपणे आपले कर्म पार पाडले पाहिजेत. याकरता आपले शरीर आपल्या आत्म्याची मदत करते. आणि हाच अभ्यास किंवा प्रॅक्टिस आपण रोज देवपूजन करून, स्तोत्र किंवा मंत्र म्हणून, वाचन करून, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा करू शकतो. या मार्गाने परमात्म्याची जाणीव आपल्याला सहज होते. नुसते करायचे म्हणून नाही, तर आपल्याला मनापासून वाटते म्हणून केले तर परमात्म्याशी जोडणे सोपे होईल. 10व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, मत्कर्म परमो भव. म्हणजे तू तुझे काम हे मला समर्पित कर. पण म्हणजे नक्की काय करायचे? उदाहरणार्थ, ऑफिसचे काम हे नुसते काम किंवा पैसे कमवण्याकरता नसून माझे स्किल्स वापरायची एक संधी आहे या दृष्टिकोनातून करणे. किंवा घरातील माणसांसाठी केलेला स्वयंपाक हे नुसते एखादे काम नसून मला माझ्या परिवाराची काळजी घेण्याची मिळालेली एक संधी म्हणून बघणे. हे पटणे कदाचित सोपे नसावे, पण हेतूच तर कर्म ठरवतो.
आणि परमात्मा हे नेहमीच हेतू चांगला किंवा धर्माशी निगडीत ठेवा असेच तर सांगत आले आहेत. आपण जे शिकलो त्याचा उपयोग व्हावा किंवा आपल्या परिवारासाठी केलेलं काम, हे दोन्हीही आपल्या धर्माचाच एक भाग आहेत, नाही का? 11व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, सर्व कर्म फल त्यागन, म्हणजे एखादे काम करत असताना तू परिणामाचा विचार करू नकोस. ह्याचा अर्थ म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की त्याने फळाची अपेक्षा न करता चांगले काम करूया यावर आपले लक्ष केंद्रित करायला हवे. लागतील तेवढे एफर्ट्स किंवा प्रयत्न करावे आणि मनापासून ती कृती करावी. भक्तीद्वारे परमात्म्याचा शोध हा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून आपल्याला अंतिम सत्य किंवा अहम ब्रह्मास्मी या कल्पनेकडे पोचवण्याकरता आहे. या काही श्लोकातून आपल्याला हे लक्षात येते की श्रीकृष्ण अर्जुनाला बरेच ऑप्शन्स किंवा पर्याय सुचवतात. त्यांना पण माहीत आहे की एका साधकाला एकच मार्ग दाखवून जमेलच असे नाही. पर्याय असेल की आपण सुद्धा जास्त प्रयत्न करतो आणि एखादा मार्ग नाही जमला तर दुसरा ट्राय करू असे स्वतःलाच समजवतो. आयुष्याचे पण असेच असेल का? एखाद्या प्रॉब्लेमला अनेक सोल्युशन्स असतील का? आपण याच सोल्युशन्सचा शोध तर घ्यायला हवा. असे केले, बुद्धी वापरून गोष्टींकडे बघितले तर कदाचित प्रॉब्लेम इतका मोठा वाटणार नाही. भक्तियोग या अध्यायातून अजून काय काय नवीन शिकायला मिळते हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.